खऱ्या अर्थाने उन्हाळ्यातली कामे संपली होती. आता ती कोणती ती पुढे सांगतेच, पण त्याआधी ना आज माझं एकदम रिलॅक्स मध्ये काम चालू होतं आणि त्यातून गाणे लावले होते आणि गाणे म्हणत म्हणत मी स्वयंपाक करत होते. आता आतमध्ये माझा स्वयंपाक चालू होता आणि बाहेर आले तर आत्याच आहे ना आपलं शेवया वाळू घालायचं काम चालू. त्यानंतर मी माझी बाकीची राहिलेली कामं सगळी आवरून घेतली आणि पुन्हा आत्यांचं इकडे ना लोणी काढायचं काम चालू होतं. बाहेरच्या पेक्षा घरच्या तुपाची काही चव वेगळीच असते, बरोबर ना. त्यानंतर मी तूप काढायला टाकलं आणि तुपाचा सुगंध आहे ना घरभर दरवळत होता. आणि त्यात भर म्हणजे आज ना आमच्या मोगऱ्याला खूप सारी फुलं आली होती आणि त्याचा सुद्धा सुगंध ना भारीच येत होता. तर त्यानंतर मी आमच्या शेजारच्या घरी चालले होते. तिथे ना मस्त सावलीला आहे ना आम्ही सगळे जमलो होतो आणि जांभळं खात होतो. आता जांभळं खाता खाता आमचा प्लॅन ना बांबूवर चेंज झाला होता. सगळ्यांनी बसून मस्त असे बांबू खाल्ले, मस्त टाइमपास केला आणि त्यानंतर गेले होते घरी. आता इकडे माया लेकींच्या ना मिरच्या निसायच्या चालू होत्या. त्यानंतर मी लाडूसाठी खाऊ वगैरे केला आणि पहिले तर त्याला खाऊ घातलं. त्यानंतर आत्या मिरच्या आणि मसाला भाजत होत्या आणि हेच ते उन्हाळ्यातलं शेवटचं काम, चटणी आणि मसाला बनवणे. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.